सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया की या अप्रतिम चवीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं. आणि गंमत म्हणजे यासाठी साहित्य अगदी कमी आणि घरात सहज मिळणारं आहे. आपल्याला लागेल 1 वाटी साबुदाणा, त्याच्या निम्मे म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे, एक मध्यम आकाराचा बटाटा आणि तिखट हवं असेल त्यानुसार 1-2 हिरव्या मिरच्या. फोडणीसाठी 2 मोठे चमचे तूप किंवा तेल, चवीनुसार मीठ आणि थोडासा गोडवा हवा असेल तर अर्धा चमचा साखर. पण साखर पूर्णपणे तुमच्या आवडीवर आहे. बघा किती साधं आणि सोपं साहित्य आहे. आता आपण वळतोय सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. खरं सांगायचं तर खिचडीची खरी जादू ती शिजवण्यात नाही, तर ती बनवण्याआधीच्या तयारीत दडलेली आहे. इथेच सगळा खेळ आहे. तर साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. जोपर्यंत त्यातला स्टार्च निघून पाणी बरंचसं स्वच्छ होत नाही, मग त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं. आणि आता महत्त्वाचं, साबुदाणा जेमतेम बुडेल म्हणजे अगदी त्याच्या लेव्हलला येईल इतकंच पाणी घालायचं. जास्त पाणी म्हणजे चिकट खिचडी, हे सूत्र पक्क लक्षात ठेवा. आणि मग झाकण ठेवून त्याला किमान 4 ते 6 तास किंवा रात्रभर निवांत भिजायला वेळ द्या. छान. पण समजा 6 तास झाले. आता साबुदाणा तयार आहे की नाही हे नक्की कसं ओळखायचं? कारण खिचडीचा सगळा पोत यावरच तर अवलंबून आहे. चला त्याची एक सोपी टेस्ट बघूया. ही आहे ती सोपी युक्ती. एक साबुदाण्याचा दाणा घ्या आणि त्याला 2 बोटांमध्ये दाबून बघा. तो अगदी सहज पिठासारखा मॅश झाला पाहिजे. जर त्याच्या मध्यभागी थोडी जरी कणी किंवा कडकपणा जाणवला तर समजायचं की त्याला अजून थोडं भिजायला हवं. हीच आहे परफेक्ट साबुदाणा भिजल्याची खरी खूण. आपला साबुदाणा भिजतोय तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं काम करून घेऊया. शेंगदाणे छान खमंग भाजून त्याची सालं काढून घ्या आणि मग त्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्या. लक्षात ठेवा, एकदम बारीक पूड नाही करायची. ते दाणेदार कूटच खिचडीला मस्त कुरकुरीतपणा आणि चव देतं. चला, सगळी पूर्वतयारी झालेली आहे. आता वेळ आहे या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून गरमागरम मोकळी आणि चविष्ट खिचडी बनवण्याची. तर सगळ्यात आधी कढईत तूप किंवा तेल चांगलं गरम करून घ्या. त्यात मिरच्यांचे तुकडे टाका. मिरची तेलात परतली की तिचा स्वाद मस्त उतरतो. आता बटाट्याचे काप घालून परता आणि झाकण ठेवून बटाटा मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या. बटाटा चांगला शिजणं खूप गरजेचं आहे. बटाटा मऊ शिजला की आपला उत्तम भिजलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि साखर घालून सगळं अगदी हलक्या हाताने एकत्र करायचं. साबुदाण्याचे दाणे मोडणार नाहीत याची काळजी घ्या. आणि हा आहे सगळ्यात निर्णायक क्षण. सगळं व्यवस्थित मिसळल्यावर कढईवर झाकण ठेवून फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटं एक छोटीशी वाफ काढायची आहे. याच वाफेवर साबुदाणा शिजतो आणि पारदर्शक होतो. यापेक्षा जास्त वेळ अजिबात ठेवायचा नाही. चला आता झाकण उघडूया आणि बघा, साबुदाण्याचा प्रत्येक दाणा पांढऱ्या रंगाचा न राहता अगदी मोत्यासारखा, काचेसारखा पारदर्शक झालेला दिसेल. एकदा हलक्या हाताने परता आणि झाली आपली मोकळी सुटसुटीत दाणेदार खिचडी तयार.